तर त्यांनी अजून आम्हाला हॉल तिकीटच दिले नाही. मग 3 दिवसाआधी आम्ही त्यांना हॉल तिकीट मागायला गेलो. ते बोलले की आम्ही संध्याकाळपर्यंत देतो, नंतर देतो, युनिव्हर्सिटीमध्ये मीटिंग चालू आहे. त्यांनी टाळवलं आम्हाला. काल त्यांनी आम्हाला सांगितलं 3:30 पर्यंत फायनल मेसेज करतो. आम्ही त्यांना 3:45 वाजता फोन केला. 3:45 वाजेनंतर त्यांनी आम्हाला सांगितलं मीटिंगमध्ये तुम्हाला समजत नाही का 17 वेळेस कॉल करता. आणि या विद्यार्थ्यांकडनं पैसे घेऊन कालपर्यंत हॉल तिकीट देतो. थोड्या वेळापूर्वी सांगितलं की हॉल तिकीट हे विवेकानंद कॉलेजला भेटणार, परंतु तिथेही नाही भेटला. तिथं गेल्यानंतर विद्यार्थ्यांना सांगितलं की मी अचानक बाहेर आलो. विद्यार्थी त्या ठिकाणी ॲडमिशन घेतात, पालकांना कळत नाही. पालक म्हणतात ग्रामीण भागातून आले, चला विद्यार्थ्याला MCAला ॲडमिशन मिळते, म्हणून त्या ॲडमिशनला ते इथं आलेले आहेत. आणि त्या ॲडमिशन होतं, सगळ्या गोष्टी होतात. तिथं मोठं इन्स्टिट्यूट दिसतं, कॉलेज दिसतात, बाकीचे डिपार्टमेंटचे कॉलेज आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना साहजिकच आहे की हे कॉलेज चांगलं दिसतं आणि सगळेजण ॲडमिशन घेतात आणि नंतर कळतं की हे फसवणुकीचं काम त्यांचं चालू आहे. आज MCAचे विद्यार्थी जेव्हा सगळ्या कॉलेजेसला MCAचे पेपर होते, आमच्याच कॉलेजला आमच्या सेमिस्टरचे पेपर का होत नाहीत ही चौकशी करायला विद्यार्थी सकाळी 8 वाजता कॉलेजला गेले. तेव्हा तिथे गेल्यावर त्यांना कळालं की आमचं विद्यापीठात रजिस्ट्रेशनच नाही, आमचा PRNच जनरेट नाही. छत्रपती संभाजीनगर शहरामधील एक महाविद्यालय आहे साई इन्स्टिट्यूट. श्री साई इन्स्टिट्यूट जे आहे या इन्स्टिट्यूटने विद्यार्थ्यांकडे आपण जर पाहिलं तर आज त्यांची परीक्षा होती. मात्र या परीक्षेला गेल्या असता विद्यार्थ्यांना चक्क त्या ठिकाणी कॉलेजवरती कुलूप लावल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी धक्कादायक ही माहिती सगळी विद्यार्थ्यांकडून समोर आली. त्यानंतर आपण जर पाहिलं हे सगळे विद्यार्थी जे आहेत पोलीस ठाणे जर MIDC या ठिकाणी आलेले तक्रार देण्यासाठी विद्यार्थी आलेले. काही विद्यार्थी संघटनासुद्धा पक्षाच्या या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि विद्यार्थी सगळे या ठिकाणी जमा झाल्याचे पाहायला मिळत आहेत. हे सगळे विद्यार्थी आहेत. हे काय झालं होतं नेमकं, काय झालं होतं? आम्ही MCAला ॲडमिशन घेतलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आता एक्झाम होती आमची MCAची, तर त्यांनी अजून आम्हाला हॉल तिकीटच दिले नाही. मग 3 दिवसाआधी आम्ही त्यांना हॉल तिकीट मागायला गेलो. ते बोलले की आम्ही संध्याकाळपर्यंत देतो, नंतर देतो, युनिव्हर्सिटीमध्ये मीटिंग चालू आहे. त्यांनी टाळवलं आम्हाला. काल त्यांनी आम्हाला सांगितलं 3:30 पर्यंत फायनल मेसेज करतो. आम्ही त्यांना 3:45 वाजता फोन केला. 3:45 वाजेनंतर त्यांनी आम्हाला सांगितलं मीटिंगमध्ये तुम्हाला समजत नाही का 17 वेळेस कॉल करता. आम्ही ग्रुपवर मेसेज करतो. त्यांनी काही ग्रुपवर मेसेज केला नाही. मग मुलं संध्याकाळी कॉलेजला गेले, तर कॉलेजला त्यांनी लॉक लावलेलं होतं. त्याच्यानंतर संध्याकाळी त्यांनी कधी होतं? संध्याकाळी म्हणजे दिवसभर लॉकच होतं कॉलेजला. हां, पण पोरं जेव्हा संध्याकाळी गेले संध्याकाळी पण लॉक होतं. मग त्याच्यानंतर त्यांनी संध्याकाळी 9 वाजता मेसेज टाकला की तुमचं फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टर MCAचं समर वॅकेशन्समध्ये एक्झाम होईल. आणि मग आम्हाला वाटलं की असं कसं होऊ शकतं समर वॅकेशन्समध्ये, म्हणून आम्ही आज सकाळी पॅरेंट्सला घेऊन तिथं गेलो होतो. पूर्ण कॉलेज बंद होतं. आणि आज की परीक्षा वगैरे होती का? हो, 10 वाजता सकाळी पेपर होता आमचा पहिला MCAचा. भाऊ तुम्ही काय सांगाल, काय मध्ये घेतलात, काय नेमकं प्रकरण काय नेमकं आहे? नाही, हे साई इन्स्टिट्यूट म्हणून MCAचं कॉलेजसाठी प्रथम वर्षासाठी हे सगळे विद्यार्थी आहे. या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपल्या रितसर ॲडमिशन घेतलं. ॲडमिशन घेताना ज्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायला पाहिजे होत्या त्या न करता मोठ्या प्रमाणात त्याने आर्थिक फक्त गोष्टी करून घेतल्या. या मुलांकडे काही काही रेकॉर्डिंग्स आहे, सगळ्या गोष्टी आहे. आणि रेकॉर्डिंगमध्ये फक्त तुम्ही पैसे भरा, तुम्हाला हॉल तिकीट मिळून जाईल, तुमचं ॲडमिशन होऊन जाईल, तुम्हाला प्रॅक्टिकलची गरज नाही, आम्ही करून घेऊ, आम्ही सगळं मॅनेज करू, अशा पद्धतीच्या त्या प्रिन्सिपलचं आणि तिथल्या सगळ्या लोकांचं बोलणं होतं. ह्या लोकांकडनं 1,20,000 काहीतरी पैसे त्यांनी घेतलेले आहे एका याचे ॲडमिशनचे. 133 विद्यार्थी आहे हे. आणि या विद्यार्थ्यांकडनं पैसे घेऊन कालपर्यंत हॉल तिकीट देतो. थोड्या वेळापूर्वी सांगितलं की हॉल तिकीट हे विवेकानंद कॉलेजला भेटणार, परंतु तिथेही नाही भेटला. तिथं गेल्यानंतर विद्यार्थ्यांना सांगितलं की मी अचानक बाहेर आलो. आणि आता आम्ही जेव्हा युनिव्हर्सिटीला कुलगुरूला मी स्वतः फोन लावला, कुलगुरू म्हणतात की या संदर्भात मला काही माहिती नाही आहे आणि याची काय मला माहिती नाही आहे, तुम्ही सरोदेंना फोन लावा, सरोदेंना या संदर्भात माहिती आहे. आणि सरोदे हे कुलगुरूचे कुलगुरू आहे, ते अद्यापही फोन उचलत नाही आहे. आणि याच्यामध्ये जे संस्थाचालक JK जाधव, त्यांचा मुलगा विक्रांत जाधव आणि हे कुलगुरूचे सगळे संबंधित लोक, हे सगळ्यांचे हितसंबंध जुळलेले दिसतात. याच्यातून सानिध्यातून समजतंय की हे सगळे आपसात मिळवलेले आहे आणि यांच्या मिळाडूपणाने आणि भक्तीने या विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आहे. आम्ही PI साहेबांना बोललो आहे. PI साहेब इथं आता कंप्लेन त्यांची विद्यार्थ्यांची नोंदवून घेतलेली आहे. कशा पद्धतीने कोणते सेक्शन लावायचे, काय लावायचं या संदर्भात सगळ्या गोष्टी आता होत आहे आणि ते करणार आहे. ह्या अगोदरही हे जे महाविद्यालय जे आहे साई इन्स्टिट्यूट, श्री साई इन्स्टिट्यूट, हे वादामध्ये झालं. अनेक तक्रारी जे होत्या त्या विद्यार्थ्यांच्या आलेल्या होत्या. हो, नक्कीच. आमचे जिल्हाप्रमुख आहेत हनुमान शिंदे यांनी त्या ठिकाणी जवळपास 5 ते 10 आंदोलनं केलेली आहे. आणि त्या आंदोलनं एवढेच तिथं करून नाही थांबले, तर हे यांनी युनिव्हर्सिटीतील लोकांना सगळ्यांना त्यांनी जबाब विचारला होता.
परंतु त्यांनी यांना आतापर्यंत उडवाउडीची उत्तरं दिलेली आहे आणि हे सगळेजण मिळालेले आहे असं आम्हाला वाटतंय आणि या सगळ्यांवर गुन्हा दाखल व्हावा या हेतूने आम्ही इथं आलेलो आहे. आता यांनी आश्वासित केले आहे की आम्ही नक्की गुन्हा दाखल करू. एवढं वादातलं हे महाविद्यालय आहे, नेमकं हे वादातलं असताना सुद्धा त्याची मान्यता परत वारंवार तक्रारी होते, परत ते चालतच राहतं. नेमकं हे प्रकरण मी एखादी म्हणजे काही धागेदोरे कुलगुरूपर्यंत पोहोचतात हे. नक्कीच आहे. काय आहे की हे नवीन विद्यार्थी हे ग्रामीण भागातून आलेले आणि हे जे ग्रामीण भागातून जे लोक येतात या विद्यार्थ्यांना काही माहीत नाही आहे. मेजॉरिटीमध्ये बाहेरचे लोक आहे आणि हे सगळेजण बाहेरगावून आल्यानंतर ह्या इन्स्टिट्यूटची कोणाला सगळे माहिती नाही आहे आणि त्याच्यामुळे हे सगळेजण एकत्रित येतात आणि विद्यार्थी त्या ठिकाणी ॲडमिशन घेतात. पालकांना कळत नाही. पालक म्हणतात ग्रामीण भागातून आले, चला विद्यार्थ्याला MCAला ॲडमिशन मिळते म्हणून त्या ॲडमिशनला ते इथं आलेले आहेत आणि त्या ॲडमिशन होतं, सगळ्या गोष्टी होतात. तिथं मोठं इन्स्टिट्यूट दिसतं, कॉलेज दिसतात, बाकीचे डिपार्टमेंटचे कॉलेज आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना साहजिकच आहे की हे कॉलेज चांगलं दिसतं आणि सगळेजण ॲडमिशन घेतात आणि नंतर कळतं की हे फसवणुकीचं काम त्यांचं चालू आहे. नक्कीच आपण या ठिकाणी बघू शकतो की हेच हे विद्यार्थी आहेत आणि या ज्या येतं शिवसेनेकडून या वारंवार आंदोलन सुद्धा करण्यात आली. त्यानंतर हे विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला आल्याचंही पाहिलं, ते पालक या ठिकाणी सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी काय नेमकं चर्चा आहे, सगळे पालक आहेत. नक्कीच आपण या ठिकाणी पण हे सगळे विद्यार्थी या ठिकाणी. भाऊ काय नेमकं हे प्रकरण काय होतं, तुम्ही समोर गेलात, नेमकं काय आलं? काल फार्मसीच्या विद्यार्थ्यांचा सेम प्रश्न झाला. आज MCAचे विद्यार्थी जेव्हा सगळ्या कॉलेजेसला MCAचे पेपर होते, आमच्याच कॉलेजला आमच्या सेमिस्टरचे पेपर का होत नाहीत ही चौकशी करायला विद्यार्थी सकाळी 8 वाजता कॉलेजला गेले. तेव्हा तिथे गेल्यावर त्यांना कळालं की आमचं विद्यापीठात रजिस्ट्रेशनच नाही, आमचा PRNच जनरेट नाही, आमचे फक्त पैसे आकारण्यात आले आणि आम्हाला पेपरला कुठं जायचं, काय जायचं, कोणालाच आता पत्ता नाही. किती विद्यार्थ्यांकडून फीस घेतली? 130+ विद्यार्थी आहेत. किती पैसे घेण्यात आले? 1,10,000 प्लस रोखले फीस का काही कॅशमध्ये घेतली आणि काही प्रायव्हेट अकाउंटला घेतलेली आहेत. आणि कॉलेजच्या प्रशासनाने डायरेक्ट म्हणतात की तुम्हाला त्यांनी विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी जर कॉलेजचे काही ऑथराईज मागितलं रिसिप्ट द्या वगैरे तर कॉलेज प्रशासन काही देत नाही. डम्मी बनवून रिसिप्ट विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेले आहे. एवढा फेक कारभार त्या कॉलेजचा चालू आहे आणि दरवर्षी विद्यार्थ्यांना हीच गणगण आहे त्यांची. दरवर्षी सेमिस्टरच्या आधी विद्यार्थ्यांना अटेंडन्सच्या नावाखाली 7,500, 8,000, 10,000 अशी मागणी कॉलेज प्रशासन करतं. वादातलं एवढं महाविद्यालय आहे, मग त्याला नेमकं खतपाणी कोण घालतंय? तक्रार त्याला कोण खतपाणी घालतं त्यांच्या मागची नेत्यांना माहिती. विद्यार्थ्यांची तळमळ त्यांना कोण समजणार? आता त्यांच्या मागचे नेते कोण, त्यांना सपोर्ट सिस्टीम कोण हे त्यांना माहिती. ते कोणाच्या जीवावर उडून एवढं विद्यार्थ्यांचं नुकसान करतात हे त्यांना कळायला हवं. कुलगुरूला पाठीशी घालतंय? कुलगुरूंचं नाही सांगू शकत, विद्यापीठाचं नाही सांगू शकत. याच्यात मुळात चुकी ओनरची. विद्यापीठांचे जे डॉक्युमेंट पोचले त्यांना पण माहिती नाही. विद्यापीठ म्हणतं आमचा ह्याचा काही संबंध नाही, पण यांचं रजिस्ट्रेशन विद्यापीठातूनच झालेलं आहे. बोल नक्कीच काय हा सगळा एकंदरीत भोंगळ कारभार दिसून येतो. नेमकं हे प्रकरण काय होतं, कारण की बरेचसे विद्यार्थी सकाळपासून ताटकळत आलेले. मेन विषय हा आहे की या ठिकाणी जे विद्यार्थ्यांची फसवणूक झालेली आहे त्या फसवणुकी मागे खरा हात कुणाचा आहे या ठिकाणी आम्हाला सगळ्यात पहिले तो विषय हे करायचा आहे. कारण या ठिकाणी विषय असा आहे, विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आम्ही कॉलेजला फीस दिलेली आहे, कॉलेज युनिव्हर्सिटीचं म्हणणं आहे की बाबा आमच्याकडे तुमचं रजिस्ट्रेशन नाही आलेलं. जर विद्यार्थी म्हणते, जर युनिव्हर्सिटी म्हणतं रजिस्ट्रेशन नाही आणि जर विद्यार्थी म्हणतं फीस दिलेली, तर मग ही फीस गेली कुणाकडे? ही ना विद्यार्थ्यांकडे फीस गेली ना युनिव्हर्सिटी. मग विद्यार्थ्यांपासून फीस घेऊन युनिव्हर्सिटी पण न जायचं कारण काय? यासाठी आम्ही जो या ठिकाणी आलेलो आहे फक्त आमचं कारण की विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये आणि विद्यार्थ्यांना योग्य ते न्याय भेटावं एवढाच आहे. काय संताप व्यक्त करता तुम्ही या ठिकाणी? जवळपास 130 विद्यार्थी आहेत ज्यांचं साई इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन केलं असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे. आज MCAची परीक्षा आहे 10 वाजता, मात्र अद्यापही विद्यार्थ्यांना त्यांचे हॉल तिकीट मिळालेले नाही आहे. काल रात्री 11 वाजेपर्यंत हे सगळे विद्यार्थी कॉलेजच्या बाहेर बसलेले होते या अपेक्षेनं की आम्हाला आमचे हॉल तिकीट वेळेत मिळून जातील, उद्या आम्ही परीक्षा देऊ शकू म्हणून. मात्र असं झालेलं आहे की सकाळी 9 वाजता जेव्हा विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे पालक जेव्हा कॉलेजला गेलेत, त्या इन्स्टिट्यूटला गेलेत, त्या ठिकाणी असं कळालेलं आहे की यांच्याकडं ते हॉल तिकीट उपलब्ध नाही आहे. त्या संदर्भात त्यांना विचारणा केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडीचे उत्तरं दिले. फोन नाही घेतल्यानंतर फोन करतोय तर तिकडनं वेगळीच भाषा वापरण्यात येते. काही वेगळ्या पद्धतीचा दबाव पुढं तुमच्या समोर येईलच. ह्या वेगळ्या पद्धतीचा दबाव या विद्यार्थ्यांवर टाकण्यात येतोय. टाकते आता ते समोर येईलच काही दिवसामध्ये. अजून त्या तपासामध्ये आम्ही साहेबांना बोललेलो आहे आता की याची सखोल चौकशी करा. या चौकशीमध्ये पडद्यामागून कोण खेळ करतो आहे याचा पण तुम्ही तपास करा, त्याच्यावरही गुन्हा दाखल करा. आमचा हेतू या ठिकाणी फक्त एवढाच आहे की विद्यार्थ्यांचं जे नुकसान होतं आहे, विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जात आहे, ते या ठिकाणी जायला नाही पाहिजे. हे
ऑनलाईन ऍडमिशन झालेले आहे ते. ऑनलाईन झालं तुम्ही सांगताय नेमकं हे महाविद्यालय आहे कोणाचं, नेमकं हे कोण चालवतो का त्याला? हे विक्रांत जाधव म्हणून आहे, जो याचा चेअरमॅन म्हणून स्वतःला सांगतोय. मात्र हेही आम्हाला माहित नाही की विक्रांत जाधव हा खरोखर चेअरमॅन आहे का. दुसरा लक्ष्मण गायकवाड नावाचा एक व्यक्ती आहे, एक सत्यपाल कांबळे नावाचा एक व्यक्ती आहे, संगपाल कांबळे, मीना मॅडम म्हणून आहे. यांनी वेगवेगळ्या आपल्या पर्सनल अकाउंटला मुलाकडनं फी स्वरूपात पैसे जमा करून घेतले. मात्र मुलांनी जेव्हा पुन्हा एकदा याची मागणी केली एक्झामची, तर त्यांना एक्झामला बसता येत नाहीये. नक्कीच आपण जर या ठिकाणी पाहिलं तर हे सगळे एकंदरीत हे महाविद्यालयाचा वाद जो आहे हा आता जर आपण स्थानिक पोलीस ठाण्यापर्यंत येऊन ठेपलेला आहे. कुलगुरूंना सुद्धा कल्पना दिली, मात्र कुलगुरूंना याची कल्पना नसल्याचंही या ठिकाणी समोर आलेलं आहे. मात्र महत्त्वाचा हाच विषय आहे, कारण की या सगळे विद्यार्थी जे आहे या विद्यार्थ्यांचं पूर्णपणे जर पाहिलं तर हे विद्यार्थी या ठिकाणी जमा झाले ते काय दादा नेमकं एकंदरीत पाहिलं तर हा सगळा मोंगल कारभार महाविद्यालय दिसून येतो. वारंवार सुद्धा आंदोलन झालेली आहे, तर तरी सुद्धा हे महाविद्यालय चालूच आहे आणि असे वादक निर्माण करते, अजून फीस घेण्याचं काम करते. तुम्हाला सांगू का, हा JK जाधव आणि त्याचा जो मुलगा आहे विक्रांत जाधव यांना राजकीय वरद असतंय मागं, त्यामुळेच काही इथं गांडूळ उडत आहेत, हे करताय. पण त्या नुकसान कोणत्या पक्षाचं ते आता त्या साहेबाला कळलेलं आहे, आम्ही साहेबाला भेटलोय, ते चौकशीमध्ये कळणार ते. आमचं म्हणणं एकच आहे की विद्यार्थ्यांचं नुकसान होता कामा नये, कारण की हा टाइम पिरियड जो जातो हा काही नाही. काही विद्यार्थी असे की स्वतः MIDC कंपनीमध्ये काम करून ऍडमिशन फीस भरली, त्या मुलीला आई वडील सुद्धा नाहीये. हे नुकसान भरपाई कोण देणार आहे? आणि MCA ज्यांच्या बापाने 1,10,000 रुपये कधी फीस घेतली, आणि कोणी फीस घेतं, चपराशी येतो मला ऑनलाईन टाक, त्याचा प्रिन्सिपल येतो, अकाउंटंट येतो, हे सगळे पर्सनल पैसे अकाउंटून पैसे घेता यांना हॉल तिकीट नाही, यांचा रजिस्ट्रेशनच नाही झालं युनिव्हर्सिटीमध्ये. पुरा फ्रॉड झालेला आहे. यांच्यावर 420चा गुन्हा दाखल करून शिक्षणामध्ये अडथळा निर्माण केलेला आहे. हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे. काय मग आता त्यांना माहिती आहे ना कुठं छापल्या, आता पोलीसवाले बघतील. मी तर म्हणतो ती बी चौकशी झाली पाहिजे तुमच्या मार्फत, डिग्री फेक आहे का काय ती बी चौकशी झाली पाहिजे. कारण की हे कळेल कधी ज्यावेळेस तो जॉबला लागेल आणि ज्यावेळेस ती डिग्री व्हेरिफिकेशन होईल आणि त्याला जर तिथं कळलं ते फ्रॉड आहे, तर विद्यार्थी तो आत्महत्या करत. तुम्ही काही कुलगुरूशी भेटणार आहात का? आम्ही आता थोड्या वेळात कुलगुरू साहेबांना भेटणार आहोत आणि आम्ही त्यांना रिक्वेस्ट करणार आहोत की यांचं नुकसान होता कामा नये, यांचं परीक्षा यांना घेण्यात यावं. की या आपण जर पाहिलं तर आता कुलगुरूंची सुद्धा हे कार्यकर्ते असले हे विद्यार्थी जे भेट घेणार आहे, त्या भेटीनंतर आपण जर पाहिलं तर नेमकं पोलीस तपासामधून काय काय समोर येते का, नेमकं हे महाविद्यालय नेमकं खरं फ्रॉड आहे का, पूर्णपणे डिग्री सुद्धा फेक आहे, हे देखील आता पूर्ण पोलिसांकडून माहिती घेण्यात येणार आहे. मात्र महत्त्वाचा विषय आहे की वारंवार जर या महाविद्यालय आंदोलन होती तर याच्यावर कारवाई काय होते असा देखील प्रश्न आता या ठिकाणी निर्माण झालेला आहे. स्टुडिओ.com साठी मी देवराज, छत्रपती संभाजीनगर.